प्रेक्षकांनो, अतिशय सुरेख रिव्ह्यू बघत आहात तुम्ही आज. ठिपक्याच्या रांगोळीचा पापणी सुद्धा लावू नका, इतका सुरेख रिव्ह्यू आहे. अप्पू शशांकची जी लव बॉन्डिंग मिसिंग होती ना, ती आज आपल्याला दिसली आहे. आता अप्पू म्हणतीये शशांकला की मला कळतंय रे, तू नेत्राताईचं सत्य का लपवलंस, पण मी नेत्राताईमुळे आपल्या बाळाला कधीच त्रास होऊ देणार नाही. शशांक तिचे गालगुच्चे घेतोय आणि म्हणतोय सो स्वीट. अप्पू म्हणते स्वीट म्हणून नाही चालणार, पण आता यापुढे इथून कधीही कुठलीही गोष्ट छोट्यातली छोटी असो की मोठ्यातली मोठी तू मला सांगशील म्हणजे सांगशील, तू लपवणार नाहीस हं खडूस. शशांक म्हणतो अपूर्वा, इथून पुढे एकूण एक गोष्ट मी तुला सांगेल, आय प्रॉमिस. आणि तू पण मला एक प्रॉमिस कर, इथून पुढे तू माझ्याशी अबोला नाही धरायचा. अप्पू स्माइल करायला लागते आणि म्हणते एक गोष्ट मी तुला ऑनेस्टली सांगते हं, जेव्हा जेव्हा मी तुझ्यावर चिडते ना, तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की ती मलाच दिलेली एक शिक्षा आहे. शशांक म्हणतो मग आता चिडू नकोस अपूर्वा, आता नाही करायची शिक्षा अशी स्वतःला. बोलायचं ग अपूर्वा माझ्याशी, अबोला नाही. आणि तुला एक सांगू का, म्हणजे नेत्राबद्दल माझ्या मनात कधीच काहीच नव्हतं ग, तेव्हाही नाही आणि आता पण नाहीये. याबद्दल तुला खात्री आहे ना अपूर्वा. तेव्हा अप्पू थोडीशी स्माइल करते आणि काहीच बोलत नाही. तेव्हा शशांक म्हणतो अपूर्वा हसू नकोस ग. अप्पू म्हणते आय नो खडूस, माझा हा खडूस सायंटिस्ट कधीच मला चीट करणार नाही, एवढा विश्वास आहे माझ्या सायंटिस्टवर. त्याला पण हे समजायला हवं ना, अपूर्वापासून कुठलीच गोष्ट नाही लपवायची आता. ठीक आहे खडूस, तू स्वतःच एकदा शांतपणे विचार कर. अरे मला कळतंय तू एका चांगल्या विचाराने ही गोष्ट लपवलीस, पण ती गोष्ट लपवायला तुला किती एफर्ट घ्यावे लागले असतील खडूस, तुला किती त्रास झाला असेल खडूस या गोष्टीचा. शशांक म्हणतो हो ग अपूर्वा, खरंच झाला होता, पण इथून पुढे आता काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण आता मला कळलंय तू लेची पेची राहिली नाहीयेस. पण अपूर्वा मला ना आज खूप खूप मोकळं झाल्यासारखं वाटतंय बघ. अप्पू म्हणते म्हणजे काय म्हणतोयस तू. शशांक म्हणतो अगं उलट ही गोष्ट तुला कळली ना, ती माझ्याच पथ्यावर पडली आहे. अप्पू म्हणते म्हणजे कसं रे खडूस. तेव्हा शशांक म्हणतोय अगं म्हणजे मी निर्धास्तपणे तिला सामोरं जाईल ना नेत्राला. अप्पू म्हणते खडूस, नेत्राताई तुला काही त्रास तर देत नाहीये ना. शशांक म्हणतो नाही ग अपूर्वा, अगं ती मला काही त्रास देत नाहीये, पण मला असं म्हणायचं होतं ती ऑफिसमध्ये आहे ना, म्हणजे आता कुठल्याच गोष्टीसाठी ती मला ब्लॅकमेल नाही करणार ना, मला मोकळेपणाने तिला सामोरं जाता येईल. म्हणजे सगळ्याच गोष्टी सोप्या झाल्यात ह्या तुझ्यामुळे अपूर्वा. वाईटातून काहीतरी चांगलं होतं म्हणतात ना, ते असं ते फक्त तुझ्यामुळे अपूर्वा. थँक्यू सो मच. आता त्याने तिला मिठीत घ्यायचंय म्हणून असे त्याचे हात पसरले, तेव्हा अप्पू नुसतं त्याला थँक्यू म्हणते. शशांक म्हणतो अपूर्वा तुला कळलं नाही का मी काय म्हणतोय ते. मग अप्पू त्याला गोड मिठी देते आणि म्हणते थँक्यू सो मच का. तर पुढे आपण बघतोय सगळेजण रेडी झालेत. पन्ना काकू म्हणतात चला चला निघायचंय ना आपल्याला, हे सगळ्यांनी मूवीचं प्लॅनिंग केलंय. दादा म्हणताय बाबी कुठे येते ना ती, बाबी आता आली आहे आणि म्हणते अरे दादा रेडी आहे मी. अप्पू शशांक पण आलेत. सुमी म्हणते अप्पू थँक्यू सो मच, तुझ्यामुळे आज पिक्चरला जातोय आम्ही. आता वरुणचं काय दादा काका विचारताय. माई म्हणतात सुवा आणि विठू भाऊजी आहेत घरी, विठू भाऊजीला बरं नाही ना, त्यामुळे सुवा घरीच थांबतीये आणि वरुणला पण सांभाळेल असं म्हटलीये ती. तेवढ्यात शशांकला त्यांच्या डीन सरांचा फोन आलाय, त्याला काहीतरी अर्जंट मेल करायचा आहे वाटतं, जस्ट फॉर अ मिनिट. आणि मग तो म्हणतो ठीक आहे सर, मी तुम्हाला लवकर मेल पाठवतो, म्हणजे तुमचं काम थांबणार नाही. फोन ठेवल्यावर शशांक म्हणतोय मी आत्ता जस्ट एक मेल करून येतो. आता अप्पू म्हणते नाही नाही एक काम करा, आपण तसंही 2 कॅब करणार आहोत ना, तुम्ही सगळे पुढे जा, मी थांबते खडूस बरोबर. आता शशांक म्हणतो नको अपूर्वा तू जा कॅबमध्ये. अगं मी आणि अमेय दादा येऊ ना बाईकवर. अप्पू म्हणते अजिबात नाही, मी जर थांबले नाही इथे तर तुझ्या डोक्यावर बसून तुला वेळेत मी घराच्या बाहेर काढेल. अमेय म्हणतो बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाहीये, आम्ही दोघं पुढे होतो, म्हणजे मी आणि मानसी बाईकवर जातो, बाकीचे कॅबमधनं येतील, तुम्ही दोघं जण उशीर करू नका हा, वेळेत पोहोचा. दादा म्हणतात तिकीट अपूर्वाकडे आहे ना. अप्पू म्हणते दादा काका मी अमेय दादाला फोनवर पाठवते हा त्याच्या. माई म्हणतात अगं बाई फोनवर असे तिकीट पाठवता येतात का. बाई आमच्या वेळेला तर सिनेमाची तिकीट काढणं म्हणजे सोहळाच असायचा. तेव्हा बाबी आता म्हणते अगं माई तुला आठवतं का, आम्ही कसे भांडायचो ना दादाबरोबर, कोण जाणार तिकीट काढायला. एक का माहिती आहे का, दादा आम्हाला येताना ना उसाचा रस पाजायचा. तर आता दादा काका म्हणतात आज सुद्धा पाजणार आहे, तुम्ही जर वेळेत निघालात तर. प्रेक्षकांनो काही गोष्टी रेअर मिळाल्या की त्याची किती किंमत असते नाही, तसं आज खूप छान वाटलंय. असो पण आता अप्पू म्हणत असते खडूस अरे तुला किती वेळ लागणार आहे, मला ना जरा भूक लागली आहे, मी जरा खाऊन घेते. शशांक म्हणतो बरं चल मी पण माझा लॅपटॉप किचनमध्ये आणतोय, आपण तिथेच बसूया. आता हे सगळेजण निघून गेलेत, अप्पू आणि शशांक किचनमध्ये आहेत आणि अप्पू म्हणते लाडू खा ना खडूस.
किती हेल्दी टेस्टी आहेत हे. शशांक म्हणतो नको तुला आणि सुमीला गरज आहे जास्ती, पण अपू बळजबरी त्याच्या तोंडात घालते आणि म्हणते छान आहे की नाही, खायचं असतं रे अशा गोष्टी. शशांक म्हणतो अगं तुमच्यासाठी आहे ना ते. अपू म्हणते तुम्ही खाल्ला तरी चालतो. आता शशांक म्हणतो लवकर आवर, माझं झालंच आहे. अपू म्हणते हे काय, मी हात धुते आणि निघूयात आपण. ती आता हात धुवायला लागते तेव्हा तो नळ काही बंद होईना सिंक मधला. शशांक जातो बघायला आणि म्हणतो थांब बघू, सरक बरं बाजूला. अगं थांब, जोर लावू नकोस ग. या दोघांचे संवाद थोडेसे स्किप करू नका प्रेक्षकांनो, मस्त दाखवलंय. अप्पू म्हणत असते अरे मार ना थोडस नळावर. शशांक म्हणतो अगं तेच करतोय ना मी, थांब ना जरासं. अप्पू म्हणत असते अरे खाली खाली ट्राय कर ना ते कॉक बंद करायचं तू. तर ते काटकुट करताना तो नळ गेलाय उघडा होऊन आणि सगळं पाणी यांच्या अंगावर पडतंय दोघांच्या. अप्पू म्हणत असते अरे खडूस काय करतोय. आता अप्पूने त्या प्लंबरला कॉल केलाय आणि सांगते की लवकर या. ते म्हणतात 20 मिनिटात येईल. तेव्हा अप्पू म्हणते अहो 20 मिनिटं कुठे, लवकर या अहो स्विमिंग पूल होईल आमच्या किचन मध्ये, मला नाही पोहता येतो. आय कांट स्विम, ट्राय टू अंडरस्टँड. शशांक म्हणत असतो आता स्पॅनिश मधून बोल तू, त्यांना इंग्लिश कळतं का अपूर्वा. अप्पू म्हणते थांब दे रे गप्प बस. आता अप्पू म्हणते दादा लवकर या प्लीज. शशांक म्हणते काय म्हणताय, किती वेळ लागणार आहे त्यांना. अप्पू म्हणते 20 मिनिटं लागणार आहेत त्यांना. शशांक म्हणतो 20 मिनिटं, आता मी काय 20 मिनिटं असं नळ धरून बसू का मी इथे अपूर्वा. अप्पू म्हणते मग तू रिपेअर कर ना खडूस नळ. शशांक म्हणतो बरी आहेस ना तू. अप्पू म्हणते अरे एवढा मोठा सायंटिस्ट आहे तू, तुला साधा नळ रिपेअर करता येत नाही का. शशांक म्हणतो अगं सायंटिस्ट आहे ग मी अपूर्वा, तू समजतेस काय मला. मागे एक लिफ्ट खराब झाली होती तेव्हाही मला म्हटली होतीस तू लिफ्ट तुला रिपेअर करता येत नाही का. अगं मला काय सगळ्यातलं सगळं येतं का, मी काय सर्वज्ञ आहे का. अप्पू म्हणते व्हॉट. तेव्हा शशांक म्हणतो अगं ये थांब तू जरा बाजूला हो अपूर्वा. अप्पू म्हणते ते पकडणं नीट खडूस, मी ना विठू बाबाला बोलवते थांब. शशांक म्हणतो हे बघ अपूर्वा इथे ओलं आहे सगळं, तू तू तिकडे जाऊ नकोस, थांब, बाबाला बरं नाहीये, आई तिथे बसली आहे, थांब जरासं तू तू. अप्पू म्हणत असते तू सरक रे खडूस, मी धरते तिकडे. शशांक म्हणतो नको तू जोर लावूस ग अपूर्वा, तू जा बाजूला हो. तेवढ्यात अमेय दादाचा कॉल आलाय. शशांक म्हणतो हे बघ त्याला सांग इथे काय घडलंय आणि घाबरून देऊ नकोस, ते सगळे पिक्चर सोडून इकडे येतील. अप्पू अगदी पोलाइटली अमेय दादाला प्रॉब्लेम सांगतेय की नळाचा प्रॉब्लेम झालाय दादा, अरे आम्ही येतो, ते रिपेअर करून पोहोचतोच आम्ही. अरे दादा तुम्ही थांबू नका, तुम्ही जा, आम्ही पोहोचतो, सी यू. अप्पू म्हणत असते अरे खडूस तू सरक, मी पकडते. शशांक म्हणतो अजिबात नाही तू इथे ओल्यात पडशील का अपूर्वा या अवस्थेत, तुला कळत कसं नाही. अप्पू म्हणते थांब थांब मी पकडते. अरे पकडते मी. शशांक म्हणतो काय गरज नाही, मी केलं असतं. नाही हरकत नाही, आता हा प्लंबर कधी येणार आहे कोणाच ठाऊक. आता अप्पू उगाच बदमाशी करतेय आणि त्याच्या तोंडावर पाणी शिंपडतीये. आता शशांक म्हणतो काय करतेस अपूर्वा. अप्पू म्हणते मी कुठे काय केलं, तुला हेल्प करतेय ना मी. शशांक म्हणतो तू मुद्दाम करतेस अपूर्वा. अप्पू सारखं त्याच्या तोंडावर पाणी शिंपडत असते आणि ए मी कुठे काय केलं. आता शशांक म्हणतो अपूर्वा मी जर हात काढला ना तर तू तू बघ हा. अप्पू म्हणते ए नाही काढणार रे तू हात, मला माहिती आहे. पण शशांकने मुद्दाम हात काढलाय आणि अप्पू ओली झाली आहे. आहा, आणि इथे रोमॅन्स सुरू झाला दोघांचा. शशांक अपूर्वाच्या तोंडावर पाणी मारत असतो आणि मग दोघांमध्ये जरा जवळीक दाखवली आहे. छान दाखवलंय प्रेक्षकांनो. हीच बॉन्डिंग जरा सेकंदासाठी तेव्हा दाखवली असती तर प्रेग्नन्सी खरी वाटली असती. असो, पण आता पण छान ट्रॅक सुरू आहे. पण तेवढ्यात प्लंबर दादा आलेत आणि हरी विठ्ठल एवढंच बोलतायत ते. शशांक आणि अप्पू दचकून जातात आणि म्हणतात अरे आले का दादा, हरी विठ्ठल. आता शशांक त्यांना प्रॉब्लेम दाखवत असतो आणि ते पाणी उडत असतं त्यांच्या अंगावर. ते म्हणतात अहो दादा हरी विठ्ठल, बाजूला सरका, हरी विठ्ठल. अप्पू म्हणत असते हरी विठ्ठल दादा, हरी विठ्ठल, एवढंच चालू आहे त्यांचं. आता शशांक आणि अपूर्वा बाहेर गेलेत बैठकीत आणि ते त्यांचे एक एक सामान तिथे खाली ठेवतायत. प्रेक्षकांनो बघायला खूप मज्जा येणार आहे तुम्हाला, नक्की बघा टीव्हीवरती रोज. अप्पू त्यांना म्हणते की दादा आम्ही बाहेर बसतो तुम्ही लवकर नीट करा. आता त्या दादांनी त्या नळाला रुमाल बिमाल गुंडाळलाय. हे दोघं जण बाहेर बसलेत. अप्पू म्हणते काय प्रॉब्लेम आहे कळत नाही ना खडूस. शशांक म्हणतो अरे आत्ताशी तर ते आलेत, आता ते काय प्रॉब्लेम आहे तो शोधणार, वेळ जाणार ग अपूर्वा या सगळ्यात. आता सगळं किचनमध्ये पाणी झालंय अपूर्वा, ते आवरावं लागेल आपल्याला. आता अप्पू म्हणते आपले कपडे पण ओले झालेत रे, आपल्याला चेंज पण करावं लागेल. एक खडूस मी काय म्हणते आपण ना आता प्लॅन कॅन्सल करूयात आपला जायचा. शशांक म्हणतो अपूर्वा तुला चालेल ना, अगं तुझी इच्छा होती सगळ्यांना घेऊन फिल्मला जायची आणि हा प्लॅन कॅन्सल झाला. अप्पू म्हणते अरे इच्छा होती माझी पण काय करणार रे खडूस, एवढं झालेलं असताना असं कसं हे सोडून आपण फिल्म बघायला जायचं.
शशांक म्हणतो बरं ठीक आहे, करूयात कॅन्सल. आता अप्पू चेंज करायला म्हणून उठत असते, तेव्हा तिचा ड्रेस खाली त्या खिळ्यामध्ये अडकतो, म्हणून शशांक तो नीट करायला जातो आणि पुन्हा हे प्लंबर दादा येतात आणि म्हणतात हरी विठ्ठल. अप्पू पण म्हणते त्यांना हरी विठ्ठल दादा. शशांक म्हणतो काय हरी विठ्ठल? ओ दादा, ओ ते खिळे अडकले, आपलं ते ड्रेस अडकला होता म्हणून ते काढत होतो मी, हरी विठ्ठल काय? आता ते दादा म्हणतात असू द्या वय तुमचं. शशांक म्हणतो काय वय म्हणताय बघते. अप्पू म्हणते अरे आहेच ना मग आपलं वय. शशांक म्हणतो काय प्रॉब्लेम झालाय? वॉशर खराब झालेत का? म्हणजे काय प्रॉब्लेम, नळाचा काय झालाय? आता ते दादा म्हणतात तुमच्या घरातले ना समधेच नळ खराब झालेत, तुमचे ना सगळे नळ स्लॅबमधून लिकेज होतील हो, म्हणजे तुम्हाला सगळंच चेंज करावं लागणार आहे, नाहीतर तुमच्या घरात सगळं गळल हो आणि पेंट खराब होईल. हरी विठ्ठल. आता या दोघांना टेन्शन आलंय. अप्पू म्हणते बापरे, पूर्ण घराची पाईपलाईन खराब झाली आहे. अरे देवा, आता दादा काका ओरडणार. अप्पू म्हणते आत्ताचं काय करणार पण दादा? ते दादा म्हणतात हे बघा मी लगोलग आत्ताचं तात्पुरतं काम करून दिलंय, पण हे जे लिकेज आहे ना ते भिंतीत घुसू शकतं. आता शशांक म्हणतो बरं ठीक आहे, काय पैसे झालेत तुमचे? आता त्यांना पैसे दिले शशांकनी. ते दादा पुन्हा हरी विठ्ठल म्हणून निघून गेले आहेत. अप्पू पुन्हा त्यांना हरी विठ्ठल म्हणते. पण आता अप्पूला टेन्शन आलंय, आता काय करायचं खडूस? शशांक म्हणतो आता काय अपूर्वा, त्यांची वाट बघूयात आपण घरी यायची, तू काय कर तोपर्यंत चेंज करून घे आणि अमेय दादाला कळव मेसेज करून. अप्पू म्हणते बरं ठीक आहे, फोन दे तुझा. बिचारे अप्पू आणि शशांक, छान प्लॅन होता पण कॅन्सल झाला, पण त्यांनी तो मोठ्या मनाने एक्सेप्ट केला. अप्पूने पण काही तनतन केली नाही. असो, पण आता सगळेजण घरी आले. शशांकने दादा काकाला प्रॉब्लेम सांगितलाय की सगळ्या घराचीच पाईपलाईन चेंज करावी लागेल दादा, आपल्याला खूप गंजली आहे ती. सगळेच म्हणतात तुम्हा दोघांना खूप मिस केलं आम्ही. दादा काका म्हणतात 2 तिकिटाचे पैसेही फुकट गेले आणि पुन्हा हा वरचा. आता माई म्हणतात असं काय बोलताय तुम्ही? अहो हे दोघे घरात होते म्हणून कळलं तरी, आपण घरात कोणी नसताना जर असा प्रकार घडला असता तर काय अवस्था झाली असती घराची, विचार करा ना. दादा काका म्हणतात बरोबर आहे ग तुझं, पण आता विचार कर, सगळीच तोडफोड करावी लागेल ग, पुन्हा प्लास्टर चांगलं दिसत नाही म्हणून खर्चही होईल. शशांक म्हणतो दादा खर्च तर करावाच लागणार आहे, हे पाणी जर भिंतीत मुरलं ना तर भिंती खराब होतील हो. अमेय म्हणतो खूपच खर्च लागेल, कसे आणायचे एवढे पैसे? दादा काका म्हणतात तुमच्या तिघांचा दिवाळी बोनस येईल ना, त्यात थोडे थोडे पैसे अजून टाकू आणि करून घेऊ सगळी ही डागडुजी. शशांक म्हणतो हो चालेल, तोच एक ऑप्शन आहे. निखिल म्हणतो दादा माझे पण सेव्हिंग आहे, मी देतो खर्च. दादा काका म्हणतात नाही जावाई बापू, तुम्ही नाही पैसे द्यायचे, तुम्ही मोठेपणा दाखवला हेच पुष्कळ आहे, पण तुमच्याकडनं नाही घेणार पैसे आम्ही. निखिल म्हणतो असं बरोबर नाही दादा, मी जावाई आणि हे मुलं आहेत असं भेदभाव करणार का तुम्ही? दादा म्हणतात असं नाही हो, तुमच्यावर आता सुमीची जबाबदारी, तुमच्या आई वडिलांची जबाबदारी, हा खर्च कशाला? बाबी आत्या म्हणते नाही तसं काही नाही दादा, पण तसं काही वाटलं तर आम्हाला सांगा, आम्ही मदत करू. दादा म्हणतात खरंच अप्पू शशांकला पिक्चर नाही बघता आला, वाईट वाटतंय. बाबी आत्या म्हणतात हो ना अप्पू, अगं तुम्हालाच पिक्चर बघता आला नाही, खूप वाईट वाटतंय ग. अप्पू म्हणते ठीक आहे ना बाबी आत्या, अगं आपण सगळ्यांनी एकत्र एन्जॉय करणं हाच हेतू होता, तुम्ही केलात ना एन्जॉय, आम्ही दोघं नव्हतो फक्त, झालं तर मग. आणि हा सुरेख रिव्ह्यू आज इथेच पूर्ण झालाय प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय अप्पू शिंकायला लागते. शशांक म्हणतो झाली ना सर्दी तुला, मम्मी म्हणत होतो तिथे ओल्यामध्ये बसू नको, तू माझं ऐकत नाहीस अपूर्वा, थांब आता जरा इथेच मी आईला काढा करायला सांगतो. अप्पू म्हणते अरे खडूस, अरे मला सर्दी नाही झाली आहे, काहीतरी माझ्या डोक्यात पडलं आणि मग शिंका आली रे मला. शशांक म्हणते चल काहीतरी कारणच देतेस तू, असं कुठे काही डोक्यात पडल्यावर शिंक येते का अपूर्वा, थांब मी आईला काढा करायला सांगतो. आता शशांक गेलाय आईला काढा करायचा म्हणजे उठतोय तो सांगायला, तर त्याच्या डोक्यावर खूप स्लॅबचे खपले पडलेत. अरे देवा, म्हणजे आता वाड्याची डागडुजी हे प्रकरण निघणार. पण प्रेक्षकांनो कसा वाटला रिव्ह्यू खरंच सांगा, छान वाटला ना बघायलाच? तर मग आठवणीने लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. ठरलं तर मग पिंकीचा विजय असो आणि थोड्याच वेळात प्रेमाची गोष्ट हे देखील एन्जॉय करा. धन्यवाद.